माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची त्रैवार्षिक निवडणूक आमदार सतेज पाटील आणि शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली। या निवडणुकीसाठी दादा लाड आणि बाबा पाटील गटाकडून एकूण 23 जागांसाठी एकूण 136 अर्ज भरण्यात आले होते। आजच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 23 सोडून इतरांनी आपले अर्ज माघार घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली। याचं नेतृत्व आमदार सतेज पाटील आणि शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी केलं। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामध्ये एकूण 871 सभासद असून संघाला जवळपास 50 वर्षांचा उज्ज्वल वारसा लाभलाय। यावेळी दादा लाड आणि बाबा पाटील गटानं एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध केली। या बिनविरोध निवडीनंतर दोन्ही गटाचे पदाधिकारी, नूतन अध्यक्ष राहुल पवार, सचिव RY पाटील, सहसचिव श्रीकांत पाटील, सर्व संचालक यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली। यावेळी आमदार पाटील यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मुख्याध्यापक संघानं निवडणूक बिनविरोध करून जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांनी आणि मुख्याध्यापकांनी महाराष्ट्रापुढे आदर्श ठेवला असल्याचं सांगितलं। या संघाला गतवैभव प्राप्त करून देऊन संघाची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती साधावी असं आवाहन त्यांनी केलं। 90% सभासदांची इच्छा निवडणूक बिनविरोध व्हावी अशी होती, ती पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। संस्था संघ टिकले पाहिजेत हीच आमची भूमिका आहे। नूतन संचालक चांगल्या पद्धतीनं कार्य करून संघाला वेगळ्या उंचीवर नेतील असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला। या प्रसंगी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली। यावेळी भरत रसाळे, GB बोराडे, खंडेराव जगदाळे, DS घुंगरे, दत्ता पाटील, बाळ डेळेकर, विलास साठे, समीर घोरपडे, राजू पाटील, मिलिंद पांगिरेकर, रवींद्र मोरे, MG पाटील, श्रीकांत पाटील, PD पाटील, गजानन काटकर, प्रकाश पाटील, KK पाटील, KB पोवार, उदय पाटील, JB पाटील, BG काटे, सुरेश संगपाळ, VG पोवार यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे आजी माजी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते।